लग्नाच्या पहिल्याच रात्री मोहिनीचा नवरा अर्णव मित्रांसोबत बाहेर पार्टीला गेला आणि अर्धी रात्र उलटून गेली तरी घरी परत आला नाही. त्याचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे नवऱ्याच्या काळजीने मोहिनीला रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली आणि मोहिनीने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य बघून ती बेशुद्धच पडली, कारण दारात तिच्या नवऱ्याचा मृतदेह होता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मोहिनीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि तिच्या सासरच्यांनी तिला अपशकुनी, पांढऱ्या पायाची म्हणून फरफटत घरातून बाहेर हाकलून दिले. झालं असं की मोहिनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. दिसायला देखणी, अगदी साधी, सरळ आणि शिकलेली होती. कोणीही पटकन तिच्या प्रेमात पडावं अशीच होती. खरं तर ती 3 भावंड. मोहिनीची मोठी बहीण सविता लग्न करून नवऱ्याच्या घरी गेली होती. मधला भाऊ सोहम बँकेत मॅनेजर होता. त्याचंही 6 महिन्यांपूर्वी स्मितासोबत लग्न झालं होतं. स्मिता सुद्धा एका कंपनीत नोकरीला होती. मोहिनीचं लग्नाचं वय झालं होतं. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. पहिलं स्थळ अर्णवचं आलं होतं. अर्णव हा एका श्रीमंत घराण्यातील मुलगा होता. सॉफ्टवेअर इंजिनियर आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता. शिवाय दिसायला अतिशय देखणा, समजूतदार आणि शांत स्वभावाचा वाटत होता. मोहिनीला बघायला आला आणि पाहता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. मोहिनीचं लाघवी सौंदर्य, लांब काळे केस आणि केसांची एक बट कपाळावरून खाली तिच्या गोऱ्यापान गालावरून लटकत होती. गुलाबी रंगाची साडी, हलका मेकअप यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. मोहिनी ही समजूतदार, शांत स्वभावाची आणि शिकलेली मुलगी होती. दोघेही एकमेकांना साजेसे असल्यामुळे दोन्हीकडून होकार होता. महिन्याभरातच धूमधडाक्यात मोहिनीचं अर्णवशी लग्न झालं आणि ती सासरी गेली. उंबरठ्यावरचे माप ओलांडताच तिला सर्वांनी उखाणा घ्यायला सांगितला आणि लाजतच तिनं एक सुंदर उखाणा घेऊन गृहप्रवेश केला. मोहिनी मनातल्या मनात अर्णवसोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवू लागली. परंतु म्हणतात ना, वेळेवर कोणाचा अधिकार असतो. नियतीच्या मनात काहीतरी भलतंच होतं. लग्नाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी अर्णव मित्रांसोबत पार्टीसाठी बाहेर गेला. तो परतलाच नाही. अर्णव कुठेही बाहेर गेला तरी वेळेवर घरी यायचा. परंतु आज त्याच्या लग्नाची पहिली रात्र असूनही तो अजून आला नव्हता. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना त्याची खूप काळजी वाटू लागली. मोहिनीलाही तिच्या नवऱ्याची खूप काळजी वाटू लागली. तो ठीक तर असेल ना, या विचाराने तिचं मन अस्वस्थ होऊ लागलं. फोन करून बघावं तर त्याचा फोनही लागत नव्हता. मोहिनीच्या मनात नको नको ते वाईट विचार येऊ लागले. आता अर्धी रात्र उलटून गेलेली तरी सुद्धा अर्णवचा काहीच पत्ता नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. अर्णव आला असेल या विचाराने मोहिनीने लगबगीने जाऊन दार उघडले आणि समोरचं दृश्य बघून ती बेशुद्धच पडली. दारात अर्णवचा मृतदेह घेऊन पोलीस आले होते. आदल्याच दिवशी मोहिनीचं ज्याच्यासोबत लग्न झालेलं त्यांची अजून पूर्णपणे ओळखही झाली नव्हती. ज्याच्यासोबत तिने सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती तो अर्णव, तिचा नवरा, तिला कायमचा सोडून गेला होता. रात्री घरी माघारी येताना त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. क्षणार्धात सगळं संपलं होतं. मोहिनीचं डोकं बधीर झालं होतं. नक्की काय घडतंय हे तिला कळतही नव्हतं. रडून रडून तिचे खूप वाईट हाल झाले होते. तिचा नवीन संसार सुरू होण्याआधीच मोडला होता आणि अर्णवच्या घरच्यांना मोहिनीची दया येण्याऐवजी तिचा खूप राग आला होता. अर्णवचे सगळे अंतिम संस्कार झाले आणि मोहिनीला आपल्यासोबत काय घडतंय हे कळण्या अगोदरच अपशकुनी, पांढऱ्या पायाची माझ्या घरी आली आणि माझ्या लेकाला गिळलं असं म्हणून तिच्या सासूने तिला फरफटत घरातून बाहेर हाकलून दिलं. तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला यात तिची काय चूक होती, परंतु घरातील सगळ्यांनी या गोष्टीचं खापर तिच्यावरच फोडलं.
आता ती तिच्या आईवडिलांकडे गेली, परंतु तिचा भाऊ सोहम आणि त्याची बायको स्मिताला तिचं माहेरी येणं आवडलं नव्हतं. मोहिनीचे आईवडील मोहिनीने यातून बाहेर पडावं म्हणून खूप प्रयत्न करत होते. तिचा एकटेपणा दूर व्हावा म्हणून तिला बाहेर फिरायला घेऊन जायचे. आई वडिलांना दुखवायला नको म्हणून मोहिनीही त्यांचं सगळं ऐकायची. परंतु इकडे सोहमला आणि स्मिताला हे सगळं बघवत नव्हतं. बघितलंस का सोहम, म्हातारी लेकीवर कसे पैसे उधळतायत ते? त्या दोघांना आपल्या लेकीचा जरा जास्तच पुळका आहे. तिचा नवरा मेला हे तिच्या कर्माचं फळ आहे. पुढे काय करावे हे तिचं ती बघून घेईल. या म्हातारीला काय गरज आहे तिच्यावर एवढा खर्च करायची? तिच्यावर पैसे उधळून आम्हाला भिकारी बनवण्याचा विचार आहे वाटतं. बघा ना, आपण दोघे दिवसभर कष्ट करतो. मी तर घरातलं सगळं आवरून ऑफिसचं काम सांभाळते. ते कशासाठी? या अपशकुनी पांढऱ्या पायाच्या मोहिनीवर पैसे उधळायसाठी? हे सगळं असंच जर चालू राहिलं ना तर एक दिवस आपल्यावर भीक मागायची वेळ येईल. यावर सोहम म्हणाला, जाऊ दे ना स्मिता, जास्त विचार करू नकोस. आणि तसंही आपण कुठे त्यांना आपल्या पगाराचे पैसे देतो? ते त्यांच्या लेकीसाठी जो खर्च करतात ते सगळं त्यांच्याच पैशातून करतात. हो, बरोबर बोलतोयस तू सोहम, परंतु त्यांची सगळी प्रॉपर्टी आपलीच तर आहे ना. आणि असंच जर चालू राहिलं तर आपल्यासाठी काहीच उरणार नाही. स्मिताच्या मनात असलेला मोहिनीविषयीचा द्वेष स्पष्टपणे दिसत होता. आता सोहमलाही तिचं म्हणणं पटलं होतं. स्मिता, तू काळजी करू नकोस, मी करतो काहीतरी, असं म्हणून सोहम कामावर निघून गेला. त्याच्या पाठोपाठ स्मिताही ऑफिससाठी निघून गेली. संध्याकाळी परत आल्यावर सोहम त्याच्या आईवडिलांच्या खोलीत गेला तर त्याचे आईवडील मोहिनीविषयीच काहीतरी बोलत होते. सोहमला पाहून ते बोलायचे थांबले. तेव्हा सोहम म्हणाला, बाबा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. अरे, असं काय विचारतोयस? बोल, तुला काय बोलायचंय ते. सोहमचे वडील म्हणाले, मला माहिती आहे बाबा, मी येण्यापूर्वी तुम्ही मोहिनीबद्दलच बोलत होता ते. तिच्या आयुष्यात किती वाईट घडलंय. मला मोहिनीची अशी अवस्था बघवत नाही. तिचा नवरा मेला यात तिची काय चूक होती? तिनं तिचं संपूर्ण आयुष्य असंच रडत रडत घालवायचंय का? बाबा, मला असं वाटतंय की आपण मोहिनीचं दुसरं लग्न लावून देऊया, म्हणजे मग तिचा पुन्हा नव्याने संसार सुरू होईल. पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात सुख येईल. शेवटी तिलाही वाटत असेल ना की तिचाही संसार असावा, तिच्यावर प्रेम करणारं कोणीतरी हक्काचं माणूस असावं. माझ्या बघण्यात एक मुलगा आहे. त्याचं त्याच्या बायकोशी पटत नव्हतं म्हणून त्याचा घटस्फोट झाला आहे. तो आता दुसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधतोय. तो मुलगा स्वभावाने खूप चांगला आहे. मला तरी असं वाटतंय की आपण मोहिनीसाठी त्याचा विचार करावा. बघा, तुम्हाला पटलं तर, असं म्हणून सोहम तिथून निघून गेला. खरं तर सोहमला मोहिनीच्या भविष्याची काळजी वगैरे काहीच नव्हतं. त्याला आणि स्मिताला मोहिनीला या घरातून बाहेर काढायचं होतं. ही कटकट त्यांना त्यांच्या आयुष्यात नको होती आणि म्हणूनच सोहमने त्याच्या आईवडिलांकडे मोहिनीच्या लग्नाचा विषय काढला होता. आता सोहमच्या आईवडिलांनाही सोहमचं म्हणणं पटलं होतं. आपल्या मुलीचा नव्याने पुन्हा संसार सुरू व्हावा असंच त्यांनाही वाटू लागलं आणि याविषयी मोहिनीशी बोलावं असं ठरवून ते मोहिनीच्या खोलीत गेले. खोलीतील लाईट बंद करून मोहिनी एका कोपऱ्यात रडत बसली होती. कुणीतरी आल्याची चाहूल लागताच तिने पटकन आपले डोळे पुसले आणि खोलीतील लाईट ऑन केला. आई बाबा, तुम्ही या ना, बसा. मोहिनी, आम्ही तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायला आलोय. आम्हाला असं वाटतंय की तुझा पुन्हा नव्याने संसार सुरू व्हावा. जे झालं ते एक वाईट स्वप्न होतं असं ठरवून तू पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करावंस. तुलाही तुझं आयुष्य सुखाने जगण्याचा अधिकार आहे बाळा. बाबा, मला पुन्हा नव्याने त्याच दलदलीत नाही जायचं. आता कुठेतरी मी या सगळ्यातून सावरत आहे आणि पुन्हा मला ते आयुष्य नको आहे. मोहिनीचा दुसऱ्या लग्नासाठी स्पष्ट विरोध आहे
हे तिच्या बोलण्यावरून जाणवत होतं. मोहिनी बाळा, तू नीट विचार करून ठरव. आम्ही तुझ्या मर्जीविरुद्ध काहीच करणार नाही. पण एक बाप म्हणून मला जे वाटलं ते बोललो. अंतिम निर्णय हा तुझाच असेल, असं म्हणून तिचे आई वडील निघून गेले. मोहिनीने मनाशी पक्क ठरवलेलं की आता लग्नाचा विचारही करायचा नाही. तेव्हा तिची वहिनी स्मिता मोहिनीच्या खोलीत आली. तसं तर ती कधीच मोहिनीशी जास्त बोलत नव्हती. मोहिनीचं इथे राहणं तिला आवडत नव्हतं आणि हे सगळं मोहिनीला माहीत होतं. मोहिनी, आई बाबा म्हणतायत तर त्यांचं ऐक आणि दुसऱ्या लग्नासाठी तयार हो. किती दिवस अशीच माहेरी पडून राहणार आहेस? स्मिताचं हे टोचून बोलणं मोहिनीला खूप लागलं. वहिनी, तू तरी अशी बोलू नकोस ना. सगळेच जण मला अपशकुनी, पांढऱ्या पायाची म्हणत असतात, परंतु तू तरी मला समजून घे. हो मग, बरोबरच बोलतायत सगळेजण. तू अपशकुनीच आहेस. म्हणून तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुझा नवरा मेला आणि आता इथे येऊन आमच्या गळ्यात पडलीस. उद्या तुझ्यामुळे आम्हाला काहीतरी बरं वाईट झालं तर? स्मिताचं हे बोलणं ऐकून मोहिनीला खूप त्रास झाला. खूप वाईट वाटलं तिला. तिला आयुष्याचाच कंटाळा आला होता. रात्रभर तिला झोप लागली नाही. सगळ्यांनाच मी नको झाली असेल तर जगून तरी काय उपयोग, असा विचार करून तिने स्वतःला संपवायचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी मैत्रिणीला भेटायला जाणार आहे असं सांगून ती घरातून बाहेर पडली. मनात विचारांचं काहूर माजलं होतं, त्यामुळे तिचं आजूबाजूला अजिबात लक्ष नव्हतं. आयुष्याचा शेवट करायचा एवढंच ठरवून ती निघाली होती. पण तिला तरी काय माहीत की नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. रेल्वेखाली पडून जीव द्यावा असं ठरवून ती रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाली. ती झपाझपा चालत निघाली होती, त्यामुळे तिथपर्यंत पोहोचायला किमान अर्धा तास तरी लागणार होता. तिच्या समोरच रस्त्यावर तिला लोकांची गर्दी दिसली. तिथे काहीतरी घडलं होतं. रस्त्यावरून जाणारे बरेचसे लोक गाडी साईडला थांबवून एका जागी गोळा झाले होते. काय झालं असेल तिथे, असा विचार करून मोहिनी लगबगीने गर्दीच्या दिशेने निघाली आणि पाहते तर काय, बाईक स्लिप झाल्यामुळे 25-30 वर्षांच्या एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्या डोक्याला खूप मार लागला होता आणि खूप रक्तही येत होतं. तो जागीच बेशुद्ध पडला होता आणि रस्त्यावरून जाणारे येणारे सगळे लोक त्याला मदत करण्याऐवजी घोळका करून बघत उभे होते. मोहिनीला त्याची अवस्था बघवली नाही आणि ती त्याच्या मदतीला धावून गेली. ती तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाला विनंती करू लागली की याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं तर याचा जीव वाचू शकतो. परंतु कोणीच तिला मदत करायला तयार नव्हतं. ती सगळ्यांच्या हातापाया पडून विनंती करत होती. इतक्यात समोरून एक गाडी येऊन थांबली. गाडीतून एक माणूस उतरला आणि लगेचच तिच्या मदतीला आला. मोहिनीने आणि त्या माणसाने त्या ॲक्सिडेंट झालेल्या मुलाला उचलून गाडीत घातले आणि ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन गेले. हॉस्पिटलची सगळी प्रोसेस पूर्ण होईपर्यंत तो माणूस तिथेच थांबला. त्यानंतर मोहिनीला त्यानं त्याचं कार्ड दिलं आणि काही गरज लागली तर फोन कर असं सांगून तो माणूस तिथून निघून गेला. मोहिनीला त्या ॲक्सिडेंट झालेल्या मुलाच्या घरच्यांबद्दल काहीच माहिती नव्हती. त्याला अशा अवस्थेत सोडून जाणं योग्य नाही म्हणून मोहिनी तिथेच थांबली. डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं आणि हळूहळू तो शुद्धीवर आला. तो पूर्णपणे बरा होईपर्यंत मोहिनी त्याच्याजवळच थांबली होती. शुद्धीवर आल्यावर मोहिनीला कळलं की त्याचं नाव समीर आहे आणि त्याला कोणीच नाही. त्याच्या आईवडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्या आईवडिलांचा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याची काळजी घेणारं कोणीच या जगात नव्हतं. म्हणून मग मोहिनीने ठरवलं की तो पूर्णपणे बरा होईपर्यंत थांबायचं. हळूहळू त्याची तब्येत रिकवर झाली आणि तो पूर्णपणे बरा झाला. या सगळ्यात त्या दोघांची घट्ट मैत्री झाली. आयुष्य संपवण्याचा विचार करून घरातून बाहेर पडलेल्या मोहिनीच्या आयुष्यात एक नवीन वेगळंच वळण आलं होतं आणि यामुळे
पुढे जाऊन तिच्या आयुष्याला कलाटणी मिळणार होती. आता त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. समीरला मोहिनीचा स्वभाव आवडला आणि तो तिच्या प्रेमात पडला होता. एके दिवशी त्याने मोहिनीला प्रेमाची कबुली दिली आणि मोहिनीला आश्चर्याचा धक्काच बसला. मोहिनीने तिच्या भूतकाळाविषयी समीरला सगळं खरं खरं सांगितलं आणि म्हणाली, समीर, तू एखादी चांगली मुलगी बघून तिच्याशी लग्न कर. मी तुझ्या योग्यतेची नाही. परंतु हे सगळं सांगताना मोहिनीला खूप वाईट वाटत होतं, कारण तिलाही आता समीर आवडू लागला होता. तिचं हे बोलणं ऐकून समीर थोडा वेळ शांत बसला आणि नंतर म्हणाला, तुझ्या भूतकाळात काय घडलंय याने मला काहीच फरक पडत नाही. त्या दिवशी जर तू माझा जीव वाचवला नसतास तर कदाचित मी आज या जगात नसतो. मोहिनी, प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. माझं खरंच मनापासून प्रेम आहे ग तुझ्यावर. माझ्या आयुष्यात माझं असं कोणीच नाही. प्लीज मला असं एकट्याला सोडू नकोस. विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला आयुष्यभर सुखात ठेवीन. समीरचं हे बोलणं ऐकून मोहिनी त्याला नकार देऊ शकली नाही. तिच्या भूतकाळाविषयी कळल्यावरही समीर तिला स्वीकारायला तयार होता आणि मोहिनीला त्याचा हाच स्वभाव खूप आवडला. समीरचा हात आपल्या हातात घेऊन मोहिनीने त्याला होकार दिला आणि पुन्हा नव्याने मोहिनीच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागली. समीरच्या रूपाने तिच्या आयुष्यातील गेलेला आनंद परत आला होता आणि समीरनेही तिला आयुष्यभर सुखात ठेवलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मोहिनीने जो निर्णय घेतला तो खरंच योग्य होता का? मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.